नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर मी तुमच्यासाठी एक नवीन देश घेऊन येतो आहे। खऱ्या अर्थानं हा देश ॲक्सिडेंटली फिरण्याचा योग आला आहे। त्या पद्धतीने या देशामध्ये आपण पुढचे 7 दिवस प्रवास करणार आहोत। तो देश आहे म्हणजे श्रीलंका। त्याचं झालं असं की आम्ही सायकलिंगसाठी श्रीलंकेला जाणार होतो, पण काही कारणामुळं मला सायकलिंगला जाता आलं नाही। त्यामुळं मी असं ठरवलं तर मी तिकीट्स काढले की या देशामध्ये आपण गेलं पाहिजे। आणि त्यामुळे आज मी सकाळपासून पुण्यातनं प्रवास सुरू केला। पुणे टू बँगलोर ही कनेक्टिंग फ्लाईट होती आणि त्यानंतर आम्ही आता श्रीलंकेला प्रवास करणार आहोत। आज सकाळपासूनचा अनुभव खूप सुंदर होता। बँगलोरला ज्यावेळेस आलो त्यावेळेस प्रामुख्याने 2-3 गोष्टी जाणवल्या। मी या ठिकाणी बँगलोरला सकाळी लँड झालो, त्यानंतर ही सोलो ट्रिप करतोय आणि माझी बाहेर देशात पहिली सोलो ट्रिप असण्याची शक्यता आहे। यापूर्वी मी कधी सोलो ट्रिप केली नाही। बँगलोरला आल्याच्या नंतर इथून जवळच असलेल्या बँगलोर पॅलेसला व्हिजिट केली, पण त्यानंतर मी एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो असता त्या ठिकाणी आलेला अनुभव खूप चांगला होता। त्या ठिकाणी जो CCTV कॅमेरे किंवा त्या हॉटेलने जे काही TV लावले होते त्या TVला दिसणारं चित्र की त्या किचनच्या आतमध्ये काय चाललंय ते दिसत होतं। आणि जेवढ्या वेळा त्या TVकडे पाहिलं त्यावेळेस त्या किचनच्या दोन्ही अँगलचे आलटून पलटून त्या ठिकाणी दिसत होते। आपल्या इकडे तर प्रामुख्याने पाहिलं तर आपण हॉटेलमध्ये कॅमेरे लावले तर आपला हॉटेलचा मालक गल्ल्याच्या शेजारी तो कॅमेरा ठेवतोय आणि पार्किंगला किती लोक आहेत, काउंटर कुठलं मोकळं याच्यावरती लक्ष असतं। पण हॉटेलमध्ये बसलेल्या ग्राहकांना किचनमध्ये किती स्वच्छता आणि काय पद्धतीने त्यांचं फूड बनलं जातं त्याचं एक उत्तम उदाहरण मला बँगलोरमध्ये पाहण्यासाठी आलं। आणि त्यानंतर सगळ्यात मोठा अनुभव आला, मी तिकडनं परतीचा प्रवास करत असताना गाडीमध्ये मला भरपूर लागला आणि ज्यावेळेस मी या एअरपोर्टच्या इंटरनॅशनल एअरपोर्टच्या दारामध्ये उतरलो तिथं जे पाहिलं ते खरंच माझ्या डोळ्यांना सुकवणारं होतं। अतिशय सुंदर कलाकृती असलेलं बेंगलोरचं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, म्हणजे बॉटॅनिकल गार्डनच्या लेवलचं इंटरनॅशनल एअरपोर्ट या बँगलोरमध्ये आहे। इथे तुम्ही जर पाहिलं तर हे पूर्ण काम बांबूमध्ये केलेलं आहे। याला प्रॉपर सनलाईट आतमध्ये येईल याची काळजी घेतलेली आहे। याच्या मेंटेनन्ससाठी 2-3 क्रेन आत्तासुद्धा त्याचं काम चालू होतं। त्या क्रेनद्वारे त्या झाडांना पाणी, त्याची कटिंग सगळ्यांवरती निगा ठेवली जात होती। आणि अशा पद्धतीने हा आजचा दिवसभराचा प्रवास आता बँगलोरपर्यंत आला आहे। यानंतर माझी जवळपास 7 वाजता श्रीलंकेसाठी कोलंबोसाठी फ्लाईट आहे आणि 7च्या नंतर म्हणजे उद्यापासून मी श्रीलंकेमध्ये जाऊन तुम्हाला दिवसभराचे अपडेट देणार आहोत। आता फ्लाईटचा टाईम झाला आहे माझा, मी फ्लाईटकडे निघालो आहे। फ्लाईट बोर्डिंग झालं आहे आणि पुढच्या 3 तासामध्ये मी आत्ता कोलंबो श्रीलंका या ठिकाणी असणार आहे। आणि आता आपण कोलंबोच्या एअरपोर्टला उतरलो आहे। यानंतर आपण हॉटेलला जाणार आहोत आणि आजचा आपला स्टे असेल। आजचा पूर्ण दिवस आपण प्रवासामध्ये घालवला आहे आणि उद्यापासून आपण पूर्ण श्रीलंका पुढचे 7 दिवस एक्सप्लोअर करणार आहोत। आता श्रीलंकेच्या एअरपोर्टच्या नंतर आम्ही इमिग्रेशन आणि एक सिम कार्ड चालू केलं आहे। जे आमच्याकडे डॉलर्स होते ते आम्ही आत्ता श्रीलंकन करन्सीमध्ये चेंज केलेत आणि बाहेर आलो आहे। तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पाऊस होऊन गेला आहे आणि जानेवारीमध्ये असं सांगण्यात येतं की श्रीलंकेमध्ये पाऊस हा होतोच। पाहूया आता आपल्याला, आज तर आपण आलो आहे पुढचे 6 दिवस आपण पावसामध्ये, थंडीमध्ये का उन्हामध्ये काढतोय।